नमस्कार मित्रांनो, पेपरमध्ये तुम्ही वाचलं असेल की मेदोवृद्धी, ओबेसिटी, ज्याला आपण सोप्या भाषेत लठ्ठपणा म्हणतो, यामुळे वेगवेगळे आजार होतात, जसं की हार्टचे इश्यूज, फॅटी लिव्हर किंवा कॅन्सरची रिस्क. तर आपल्या मनात नेहमी प्रश्न येतो की आपलं आयडियल वेट असलं काय पाहिजे, कधी आपण लठ्ठपणामध्ये गेलो आहोत हे आपण समजायचं. तर आज एक शॉर्टमध्ये आपण समजूया की ओबेसिटी एक्झॅक्टली कशाला म्हणतात. आपण त्याला कसं कॅल्क्युलेट केलं पाहिजे जेणेकरून आपण स्वतःवर नियंत्रण ठेवू शकतो, आपल्या डाएटवर आणि आपल्या एक्सरसाइज पॅटर्नमध्ये आपण चेंजेस करू शकतो. मित्रांनो, ओबेसिटी कॅल्क्युलेट करणं हे फार सोपं आहे. यासाठी फक्त तुम्हाला तुमची हाईट आणि तुमचं वजन हे माहीत असलं पाहिजे. त्याचा सिंपल फॉर्म्युला आहे ज्याला बॉडी मास इंडेक्स BMI म्हणतात. त्यामध्ये तुमची जी हाईट आहे ती मीटरमध्ये मोजायची आणि त्याला स्वतःसोबत गुणायचं. म्हणजेच फॉर एक्झाम्पल, जर कोणा व्यक्तीची हाईट 1.75 मीटर असली, त्याचा स्क्वेअर म्हणजे 1.75 बाय 1.75, ज्याचं आन्सर आहे 3.06 मीटर स्क्वेअर. हे आणि वरची जी वस्तू असते, वरची जी व्हॅल्यू असते ते म्हणजे वजन तुमचं किलोग्राममध्ये. जर त्याच व्यक्तीचं वजन 75 असलं तर 75 बाय 3.06 याचा आन्सर येतं 24.5. तर त्या व्यक्तीचा BMI झाला 24.5. आता BMI कॅल्क्युलेट केल्यानंतर त्याला आपण कशा प्रकारे इंटरप्रेट करतो की एवढं BMI असलं तर किती ओबेसिटी पकडावी. त्यासाठी सिंपल एक चार्ट असतो, हा तुम्ही लक्षात ठेवू शकता. जनरली भारतीय स्टँडर्डनुसार जर आपण गेलो तर 18.5च्या खाली जर कोणाचं BMI येत असलं तर त्याला अंडरवेट मानलं जातं, म्हणजे त्याचं वजन त्याच्या शरीर यष्टीच्या अनुसार कमी आहे. जर आपण 24च्या वर जात गेलो तर त्या गोष्टीला आपण ओबेसिटीमध्ये किंवा ओव्हरवेटमध्ये पकडायला लागतो. ही रेड फ्लॅग साईन आहे. म्हणजे आता तुम्ही सावध व्हायला पाहिजे. तुमच्या डाएटवर आणि तुमच्या लाईफस्टाईलवर तुम्ही लक्ष ठेवलं पाहिजे आणि त्यात चेंजेस केले पाहिजे जेणेकरून हे आजार नाही होणार. जर तुमचा BMI 30च्या वर जात असला तर मग हे सगळे जे रोग आहेत हे व्हायची शक्यता फार वाढून जाते आणि नेसेसरीली तुम्हाला यासाठी ट्रीटमेंट आणि लाईफस्टाईल चेंजेस या दोन्ही गोष्टी करायची गरज आहे. जर कोणा व्यक्तीला हे BMI कॅल्क्युलेट करणं खूप कठीण वाटत असलं तर आजकाल खूप सोपं झालं आहे. मोबाईलवर गुगलवर जाऊन BMI कॅल्क्युलेटर असतं. ऑनलाईन तुम्ही स्वतःच्या व्हॅल्यूज टाकून की वजन किती आहे आणि हाईट किती आहे हे टाकलं की ऑटोमॅटिक कॅल्क्युलेशन येऊन तुम्हाला BMI लिहून येतो. त्यात हे पण सांगून येतं की तुम्ही ओबेसिटीच्या कोणत्या कॅटेगरीमध्ये येता. त्याशिवाय जर तुम्हाला BMI कॅल्क्युलेट करायचंच असलं किंवा तुमची ओबेसिटी कॅल्क्युलेट करायचीच असली तर दुसरे पॅटर्न काय असतात, तर माणसांमध्ये जी तुमची हाईट आहे सेंटीमीटरमध्ये त्यातनं 100 मायनस करायचे. जे वजन येत आहे ते रफली तुमचं आयडियल वजन आहे, तेवढं वजन तुमचं असलं पाहिजे. बायांमध्ये हेच आपल्याला 105 मायनस करावं लागतं. तर फॉर एक्झाम्पल कोणा स्त्रीची जर हाईट 170 सेंटीमीटर आहे, त्यातनं 105 आपण जर मायनस केले तर 65 kg हे त्यांचं आयडियल बॉडी वेट आहे. हे सिंपल फॉर्म्युले जर आपण लक्षात ठेवले तर ॲटलिस्ट आपल्याला रफ अंदाज येईल की आपण किती आपल्या आयडियल वेटपासून दूर आहोत आणि आपण आता त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. त्याशिवाय अजून प्रॅक्टिकल टिप्स काय असतात की बॉडी कंपोजिशन. बेसिकली जर आपण 2 व्यक्ती पकडले, ऋतिक रोशनला पकडलं आणि साध्या एका व्यक्तीला पकडलं की दोघांचंही वजन 80 किलो आहे बघ, तर त्यामध्ये फरक काय असतो, तर एकामध्ये मसल मास जास्त आहे आणि फॅट बिलकुल काहीच नाही शरीरात. दुसऱ्याही व्यक्तीची हाईट आणि वजन तेवढंच आहे, 80 किलो, आणि हाईट पण सेम पकडली आपण, पण त्याचं जे मसल मास आहे ते कमी असून त्याच्या शरीरात चरबी जास्त आहे. तर अशासाठी आपण बॉडी वेट ॲनालिसिस करू शकतो, बॉडी कंपोजिशन ॲनालिसिस करू शकतो. त्यात आपल्याला एका सिंपल टेस्टमध्ये हे समजतं की तुमच्या शरीरामध्ये चरबीची मात्रा किती आहे आणि मग तुम्ही ठरवू शकता की तुम्ही ओबेसिटीच्या कोणत्या कॅटेगरीमध्ये येता आणि आता तुम्हाला किती प्रयत्न करावे लागतील. त्याशिवाय अजून 2 टर्म्स असतात ज्याला सेंट्रल आणि जनरलाइज्ड ओबेसिटी म्हणतात. म्हणजे काय, तर काही व्यक्ती तुम्ही पाहिले असाल की त्यांचे पाय हात सडपातळ असतात पण पोट समोर आलेलं असतं. याला म्हणतात सेंट्रल ओबेसिटी. म्हणजे पोटाच्या भागात आणि कमरेच्या भागात जास्त चरबी असणे. आणि काही लोक असतात जे ओव्हरऑलच हेल्दी असतात, सगळीकडे तुम्हाला फॅटी आढळून येतील, पोट काही फार बाहेर नसतं, पण याला जनरलाइज्ड ओबेसिटी म्हणतात. ज्या लोकांना सेंट्रल ओबेसिटी आहे त्या लोकांना हे तऱ्हेतऱ्हेचे जे
आजार आहेत ते व्हायची शक्यता जास्त असते. त्याशिवाय त्यांना बाकी पण ऑर्गन डॅमेजची पण शक्यता जास्त असते. जे लोक जनरलाइज्ड ओबेसिटीच्या कॅटेगरीमध्ये पडतात त्यांना ही रिस्क थोडी कमी असते. पण ओव्हरऑलच सर्वात महत्त्वाची गोष्ट ही की BMI जर तुम्ही कॅल्क्युलेट केला किंवा बाकीचे जे आपण सिंपल फॉर्म्युले पाहिले ते कॅल्क्युलेट करून जर तुम्हाला फक्त एवढा अंदाज आला की तुम्ही तुमच्या आयडियल वजनापासून किती दूर आहात, तर तुम्ही त्यानुसार लाईफस्टाईल आणि डाएट यामध्ये मॉडिफिकेशन करू शकता. कधी पण वजन सडनली आपल्याला कमी नसतं करायचं. ते जनरली एका महिन्यात 1 ते 1.5 किलोच कमी करायचं असतं. पण जर तुम्ही सातत्याने प्रयत्न करत राहाल, जर तुमच्या डाएटला तुम्ही कमी कराल किंवा काय गोष्टी नको खायला, काय गोष्टी खायला पाहिजे यावर थोडं जर तुम्ही नियंत्रण ठेवाल आणि रेग्युलरली थोडीफार एक्सरसाइज करत राहाल, ॲटलिस्ट आठवड्यातनं 4 ते 5 दिवस जर तुम्ही लाईट टू मॉडरेट एक्सरसाइज पण करत असाल तर डेफिनेटली तुम्ही वजन कमी करू शकता. धन्यवाद.